वेलकम टू शीतल्स कॉर्नर. हॅलो फ्रेंड्स, शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे. फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार स्पेशल पुरणपोळी थाळी. बऱ्याचदा पुरणपोळी बनवणे अगदी किचकट वाटते. जर या व्हिडिओचा उपयोग करून पुरणपोळी बनवली तर आपली पोळी चुकणार नाही. अगदी योग्य प्रमाण यामध्ये सांगितलेले आहे. तर चला पाहूया कसे बनवायचे ते. प्रथम 1.5 वाटी हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे. वेळ कमी असल्या कारणाने ही आपण कुकरमध्येच शिजवणार आहोत. प्रथम ही डाळ छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. त्यामध्ये 1 चमचा हळद टाकायची आहे व पटकन शिजण्यासाठी 1 पळी तेल टाकायचं आहे. असे केल्यामुळे डाळ पटकन शिजते. पुरणाची डाळ शिजेपर्यंत इकडे छानपैकी कणिक मळून घेणार आहोत. ज्या वाटीने डाळ घेतली आहे त्याच वाटीने अगदी 4 वाटी गव्हाचे पीठ घ्यायचे आहे. छानपैकी चाळून घ्यायचे आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून जशी चपातीसाठी मळतो त्या पद्धतीने ही कणिक मळून घ्यायची आहे. चपातीला ज्या पद्धतीने मळतो त्यापेक्षा थोडीशी सैलसर ही कणिक मळायची आहे. कणिक मळून झालेली आहे. इकडे कुकरही शांत झालेला आहे. आपली डाळ छानपैकी शिजलेली आहे. आता एका चाळणीमध्ये ही डाळ काढून त्याचे पाणी काढून घ्यायचे आहे वेगळे व डाळ वेगळी करायची आहे. साधारण 1 पळीवर डाळ वेगळी काढायची आहे आमटीसाठी. असे केल्यामुळे आमटी छान घट्ट होते. आता इकडे आपण पुरण करून घ्यायचे आहे. त्यासाठी 1.5 वाटी डाळीसाठी मी 1 वाटी किसलेले गूळ टाकलेला आहे. हा सेंद्रिय गूळ आहे त्यामुळे याचा कलर चॉकलेटी आहे. डाळ गूळ शिजत ठेवलेले आहे. तोपर्यंत इकडे आपण बडीशेप व वेलची मिक्सरमधून बारीक पावडर करून घेणार आहोत. यामध्ये बडीशेपचा वास खूप छान येतो पुरणामध्ये. या पद्धतीने आपण ही करून घ्यायची आहे. इकडे आपण आमटीसाठी आदण ठेवायचं आहे. ही थोडीशी डाळ यामध्ये टाकलेली आहे. इकडे पुरण आपले छानपैकी शिजू लागलेले आहे. पुरण शिजत असताना नेहमी एका गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, ती म्हणजे सतत हलवणे गरजेचे आहे व पुरणातील पाणी योग्य आटल्यानंतरच गॅस बंद करायचा आहे. जोपर्यंत त्याचा योग्य असा गोळा तयार होत नाही तोपर्यंत छानपैकी मंद आचेवर शिजवून घ्यायचे आहे. या ठिकाणी बऱ्याचदा आपली गडबड होते, ती म्हणजे कोणत्या स्टेजवर गॅस बंद करावा हे आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळे बऱ्याचदा पुरण एकतर पातळ तर होते नाहीतर कोरडे तर होते. तर यामध्ये ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या पद्धतीनेच हे पुरण करून घ्यायचे आहे. एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे आपण डाळीचे आदण काढतो त्यावेळी पूर्णतः कोरडी डाळ काढायची नाही. अगदी थोडेसे आदण त्यामध्ये ठेवायचे आहे. म्हणजे डाळ थोडी ओलसरच ठेवायची आहे, अगदी फटफटीत काढायची नाही. हे पहा, या पद्धतीने आपले ही पुरण करून झालेले आहे. यामध्ये 2-3 चमचे करून घेतलेली बडीशेपची पूड टाकायची आहे व छानपैकी हलवून घ्यायचे आहे. पहा, त्याचा छानपैकी गोळा होताना दिसत आहे. या गोळ्या असा प्रकारे गोळा झाला की समजायचं की आपले हे पुरण तयार झालेलं आहे. हे पुरण अगदी गरम गरम असतानाच लगेच वाटून घ्यायचे आहे. गरम पुरण चांगले लगेच वाटले जाते. अशा प्रकारे ही पुरणाची जाळी घ्यायची आहे व ही आपले करून घेतलेले पुरण वाटून घ्यायचे आहे. त्यासाठी फुलपात्राच्या साहाय्याने हे पुरण छानपैकी वाटून घ्यायचे आहे. हे अगदीच 5 ते 10 मिनिटांमध्ये हे पुरण तयार होते. पूर्वी पुरण करणे म्हणजे खूपच व्याप वाटायचे. आता हे व्याप अजिबातच वाटत नाही. तर आता आपण हा साधा राईस बनवून घेणार आहोत. पुरण तर आपले तयार झालेले आहे आणि ह्या कटाच्या आमटीबरोबर साधा इंद्रायणी राईस छान लागतो. 4 लोकांसाठी 1.5 वाटी
राईस घेतलेला आहे. यामध्ये पाणी टाकून मीठ टाकून शिजवून घ्यायचं आहे. इकडे आता आपण बटाट्याची भाजी बनवणार आहोत. 3 बटाटे घेतलेले आहेत. 1 कांदा, मिरची 2-3 व जिरे, मोहरी, कढीपत्ता टाकून छानपैकी फोडणी करून घ्यायचं आहे. आणि कांदा छान लालसर होईपर्यंत कढईमध्ये परतून घ्यायचा आहे. गडबडीच्या वेळी आपल्याला मसाला करता येत नाही, त्यामुळे आपण यामध्ये आल्याचा छोटासा तुकडा व एकच लसणाची कुडी किसून टाकणार आहोत. याचा वासही खूप छान येतो आणि टेस्टही छान येते. याच्यामध्ये चवीनुसार मीठ, हळद टाकून परत छानपैकी परतून घ्यायचे आहे व उकडलेला बटाटा या पद्धतीने टाकायचा आहे. हा आपला चविष्ट बटाटा इतक्या कमी वेळामध्ये तयार होतो. अजून आपल्याला हवा असेल तर मीठ टाकून परत छानपैकी परतून घ्यायचं आहे व कोथिंबीर गार्निश करून साईडला ठेवून द्यायचं आहे. बटाट्याची भाजी तर आपली तयार आहे. आता आपण कटाची आमटी कशी बनवायची व त्यासाठी मसाला काय करायचा ते पाहू. 3 ते 4 चमचे खोबरे घेतलेले आहे. पुदिना, कढीपत्ता, आले, लसूण आणि 1 चमचा गरम मसाला घ्यायचा आहे व थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हा मसाला पूर्ण करून घ्यायचा आहे. यामध्येच गरम मसालाही टाकायचा आहे व छान पेस्ट करून घ्यायची आहे. गॅसवर एक कढई ठेवून आपण आता याला फोडणी करून घेणार आहोत. कटाच्या आमटीसाठी थोडंसं यामध्ये कट येण्यासाठी तेल जास्त टाकायचं आहे. प्रथम यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, 2-4 लसणाच्या कुड्या चेचून हे टाकायचं आहे. असे केल्यामुळे त्याचा तडका खूप छान होतो. छान तडतडलेला आहे सगळा मसाला. छानपैकी भाजून घ्यायचा आहे व चिमूटभर हिंगही यामध्ये टाकायचं आहे. यावेळी हिंग टाकल्यावर स्वाद खूप छान येतो. कटाच्या आमटीमध्ये हिंग नसेल तर वास छान येत नाही, त्यामुळे अवश्य हिंग टाकावा. हळद चिमूटभर व करून घेतलेला मसाला यावेळी टाकायचा आहे आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. छान तेल सुटलेले आहे. आता यामध्ये आपण थोडासा गरम मसाला टाकणार आहोत. अगदी अर्धा चमचा टाकायचा आहे, कारण आपण मसाल्यामध्ये ऑलरेडी 1 चमचा टाकलेला आहे. यामध्ये 1 चमचा मीठ टाकायचं आहे व चवीनुसार चटणी टाकायची आहे. इथे मी 3 चमचे चटणी टाकलेली आहे. हे मसाला छानपैकी परतून घ्यायचा आहे व जे डाळीचं आदन आहे तेच टाकायचं आहे. वेगळे पाणी टाकायचे नाही. पहा किती छान कलर आलेला आहे या ग्रेव्हीला. आता थोडे थोडे करून पाणी टाकायचं आहे व जे पातेल्यामध्ये आदन केलेले आहे त्यामध्ये हा ग्रेव्हीचा टाकायचे आहे. ही आता छानपैकी शिजवून घ्यायची आहे. अगदी 3-4 उकळी काढून घ्यायची आहे व हा मसाला शिजेपर्यंत थोडीशी आटू द्यायची आहे. आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे व शेवटी कोथिंबीर टाकून आपल्याला हवे तेवढे पाणी टाकायचं आहे आणि हा साईडला ठेवून द्यायचा आहे. झटपट अशी कटाची आमटी आपली तयार झालेली आहे. थोडासा गरम मसाला वरून टाकला तरी चालेल. जसे आपल्याला आवडेल त्या पद्धतीने मसाले यामध्ये वापरायचे आहेत. तर ही साईडला ठेवून द्यायची आहे. कटाची आमटी झाल्यानंतर लगेचच आपल्या आवडीचा पदार्थ म्हणजे भजी बनवून घेणार आहोत. भजी बनवण्यासाठी प्रथम एका बाउलमध्ये मीठ टाकून बटाट्याचे काप टाकायचे आहेत व ते त्या पाण्यामध्येच ठेवायचे आहेत. असे केल्यामुळे छान कुरकुरीत बटाट्याची भजी होतात. आता 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेले आहे. त्यामध्ये ओवा घ्यायचा आहे, तोही छान कुस्करून टाकायचा आहे. अर्धा चमचा हळद टाकायची आहे. अगदी थोडंसं जिरं टाकायचं आहे व चवीनुसार मिरची पूड किंवा चटणी टाकून अगदी चिमूटभर सोडा टाकायचा आहे. आता हे छान मिक्स करून यामध्ये
थोडं थोडं पाणी करून टाकायचं आहे. आपल्याला जर कांद्याची भजी आवडत असेल तर त्याची ही रेसिपी चॅनेलवर उपलब्ध आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. जर कांद्याची भजी बनवायची असतील तर त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. एकदम पाणी ओतायचं नाही, नाहीतर जास्त पातळ होऊ शकते. आपल्याला लागेल तेवढंच पाणी टाकायचं आहे. व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने कन्सिस्टन्सी दिसत आहे त्या पद्धतीनेच ही कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. जास्त पातळ केले तर भजी चपटे होतात व फुगत नाही आणि तेल शोषले जातात. कोथिंबीर टाकून परत छानपैकी हलवून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने हे पीठ तयार करून साईडला ठेवायचे आहे. कढईमध्ये तेल आधीच तापत ठेवल्यामुळे आधी आपण तळण तळून घेणार आहोत. पीठही भिजते आणि मिळालेल्या वेळामध्ये आपले तळणही तळून होते. आपल्याला हवे ते तळण आपण अशा प्रकारे तळून घ्यायचे आहे. पोळ्या बनवण्याआधी तळण करून घेतले तर आपल्याला पोळ्यासाठी जे तेल वापरतो ते हे वापरता येऊ शकते. त्यामुळे तळण व भजी हे पोळ्या लाटण्याआधीच बनवून घ्यायचे आहे. आता तळण तर बनवून झालेले आहे. आता छानपैकी भजी तळून घेऊया. भजी तळण्याआधी 2 ते 3 चमचे मी यामध्ये कडलेल्या तेलाचे मोहन टाकणार आहे. असे केल्यामुळे छानपैकी भजी कुरकुरीत होतात. आता एक एक करून हे भजी सोडणार आहे. आता ही भजी मंद आचेवरच सोडायची आहेत, नाहीतर करपून जातील आधी सोडलेले भजी. आता अशा प्रकारे ही छान ब्राऊन कलरचे तळून घ्यायचे आहेत. खूप छान दिसत आहे, अगदी ग्लॉसी छान दिसत आहेत. याच पिठाचे आपण मिरची भजीही करू शकतो. यालाही सेमच पीठ भिजवण्याची प्रोसेस आहे. तर चला, ही आपली भजी छानपैकी तळून झालेली आहे. तीही आता काढून घ्यायची आहेत. अशाच पद्धतीने बाकीची ही भजी करून घ्यायची आहेत. खूपच छान दिसत आहेत. टेस्टलाही खूप छान झालेले आहेत. तर नक्की या पद्धतीने ही भजी करून पहा, सगळ्यांना आवडेल. आता लास्ट म्हणजे पुरणपोळीची कणिक मळून घेणे. अगदी खूप जास्त ही सेलसर कणिक करून घ्यायची आहे. अतिशय सॉफ्ट व छानपैकी मळून घ्यायची आहे. चपातीच्या तुलनेत ही कणिक खूप जास्त मळून घ्यावी लागते. नेहमीप्रमाणे मी शेवट तेल लावून आणखीन जास्त ही कणिक मळून घेणार आहे. जोपर्यंत छान सॉफ्ट होत नाही तोपर्यंत ही कणिक सेलसर मळून घ्यायची आहे. आता कणिक आपली मळून झालेली आहे. तर आता आपल्याला पुरणपोळीसाठी उंडा बनवून घ्यायचा आहे. ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या पद्धतीने उंडा प्रथम कणकेचा खोलगट असा भाग बनवून घ्यायचा आहे व त्यामध्ये पुरणाचा गोळा टाकायचा आहे, भरायचा आहे व या पिठाच्या पोळ्या असल्यामुळे त्याला पीठ लावून छानपैकी हलक्या हाताने लाटून घ्यायचे आहेत. अगदी हलक्या हाताने या पोळ्या लाटायच्या असतात. जास्त प्रेस केल्या तर पुरण बाहेर येऊ शकते. अगदी योग्य पद्धतीने ही पुरणपोळी लाटून झालेली आहे. आता ही छानपैकी शेकून घ्यायची आहे. चपाती जशी उलटतो लगेच तशी ही पोळी उलटायची नाही लगेच, नाहीतर त्याच्यातील पुरण बाहेर येऊ शकते. तर ही आपली छानशी पोळी फुगलेली आहे आणि ही तयार झालेली आहे. बाकीच्याही करून घ्यायच्या आहेत. आता चला, ही आपली थाळी बनवून घ्यायची आहे. मस्त कटाची आमटी, त्याचबरोबर बटाट्याची भाजी व पोळीबरोबर खायला दूध, तळण, भजी, 2 पोळ्या व आपल्याला साधा बनवलेला भात, दुधामध्ये आवडत असेल तर तूप
पुरणपोळीवरही टाकून घ्यायचे आहे. थोडासा भात व त्यावर तूप टाकायचं आहे. खूप छान भन्नाट अशी आपली पुरणपोळीची थाळी तयार झालेली आहे. फ्रेंड्स, ही जर पुरणपोळीची थाळी तुम्हाला आवडली असेल तर नक्की घरी करून पहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.